బుధవార్పేట్ మున్సిపల్ కాలనీ లోపల శ్రీ పోషమ్మదేవి ఉత్సవ్ బోనాల పండుగ అని పెద్దగా సాధన చేస్తాము। ఆ పండుగ లోపల పూరా మాదిగ సమాజ్ పంచ్ కమిటీ యువక పిల్లలు చిన్నల నుంచి పెద్దల దాకా అందరూ పెద్ద ఉత్సాహంతో సాధన చేస్తారు। సాయంత్రం మేము తోడమే చేపట్ల బోనాలు తీసి ఇంటింటికి పోయి మట్కిల బోనంల అన్నము వండి దేవికి నైవేద్యం ఎక్కిస్తాము। ఈ ప్రకారంగా పెద్దగా పండుగ చేసుకుంటాం। आपण बसली मडी घातली सातजणी सर्व आठवा पोता वाटप करी घरी अवतारी बाई काही बसलं लक्ष्मी लक्ष्मीदेवी उत्सव बोनाल पंడుగ पंడుగ म्हणून मोठा उत्सव साजरा करीत आहोत आम्ही। थोड्याच वेळात या महापूजेला आपल्या विभागाचे आपल्या लाडके आमदार माननीय विजयकुमार देशमुख पालक तसेच आपले नगरसेवक आनंदराव चंद्रशेर साहेब तसेच विनायक विटकर साहेब राजू माने साहेब पुजारी साहेब इतर सर्व विनयचे अध्यक्ष बाली साहेब संघटक सचिव माननीय साहेबान गट्टू साहेब इतर सर्व पदाधिकारी जमलेले सर्व आज मोठ्या उत्सवाने साजरा करीत आहोत। त्याबद्दल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल समाजाच्या वतीने मी प्रथम त्यांच्या हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत करतो। समाजामार्फत आपण मोठा सण साजरा करीत आहोत। आपला सर्वात मोठा प्रश्न आहे एकच आपला निवासस्थानाचा। कमीत कमी 50 ते 60 वर्षापासून आपण रेंगाळत आहोत आणि याच्यासाठी आपल्याला मालकाने 2-4 वेळा भरपूर प्रयत्न केलेला आहे। यासाठी आपण थोडं यामागे मागं पडत आहे। तरी यापुढे आम्ही मालकासोबत दादा चंद्रशेर सोबत विनायक विटकर यांच्या मार्फत आम्ही यांच्या सोबत राहणार आहोत। यासाठी सगळ्यांनी मिळून जेणेकरून या सफाई कामगारांसाठी एक वसाहत
चांगल्या प्रकारे बांधून देण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करून जे काही माननीय मुख्य आयुक्त किंवा मुख्यमंत्री यांच्याशी एखादा बैठक घेऊन त्याबाबत थोडंसं आम्हाला सर्व समाज बांधवांना सफाई कामगारांना एखादा निवासस्थान मिळवून द्यावे अशी मी विनंती करतो. बारपेठ परिसरातील मादगी समाज आणि म्युन्सिपल कॉलनीमधील जो आपला पोषमाचा जो उत्सव आहे त्या उत्सवाच्या कार्यक्रमाला आपल्या भागाचे लोकप्रिय परमनंट आमदार आदरणीय विजयकुमार देशमुखांच्या कार्यक्रमाला आमचे मित्र विनायकजी विटकर, गणेश पुजारी, राजू माने, त्याचबरोबर आमचे दुसरे पार्लिमेंट डेपोचे अध्यक्ष सायमन कट्टूजी, सुपर्णा स्वाके, धीरज वाकोडे आणि आमच्या या समाजाचे अध्यक्ष गोपाळ पेटकुरकर, तुकाराम बेतुलो आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे युवक कार्यकर्ते असतील, सर्व बंधू आणि भगिनींनो, आता ज्या ठिकाणी मालक ही जी हा जो भाग आहे मालकाच्या निवडणुकीच्या वेळेला भक्कमपणे पाठिंबा राहणारा मालकाचा मालकीला म्हणलं तर या ठिकाणी वापर ठरणार नाही. पण या माध्यमातून पोषमाचा सण आहे, आज सगळेजण आनंदाने आपण या ठिकाणी कार्यक्रम करू. बाकीच्या जे विकासाची जी काय काय कामं आहे ती आपण मालकाला वैयक्तिक जाऊन या ठिकाणी आपल्या समाजाचे सर्व पंच कमिटी असतील, इथं युनियनचे सगळे पदाधिकारी असतील, ते मालकाला ऑफिसमध्ये जाऊन चर्चा करून मालक त्यावर योग्य ते मार्गदर्शन करतील आणि त्या तशा पद्धतीनं आपल्या भागाचा जो विकास आहे, जे या ठिकाणी अनेक कामं या ठिकाणी मालकाने केलेलं आहे. ही जी सभागृह आहे हे सभागृह मालकाने त्यावेळेला बांधून दिलं नाही. सभागृहामध्ये या ठिकाणी अनेक समाजोपयोगी कार्यक्रम होतात, हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु भविष्यामध्ये जे आपल्या घराचा प्रश्न आहे ही गंभीर आहे. मालक त्याच्यावर या ठिकाणी मार्ग काढतील. या फक्त एवढंच या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला, मालक 4 वेळा निवडून आले, 5व्यांदा या ठिकाणी निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. मालकाला 5व्यांदा निवडून आलो आणि मालकाला कॅबिनेट मंत्री केल्यानंतर आपण हक्काने आपले प्रश्न या ठिकाणी आपले पुढचे कॅबिनेट मंत्री या ठिकाणी आपल्यामध्ये बसलेले आहेत आणि त्यासाठी सगळ्यांनी एकही मत या ठिकाणी इकडे तिकडे गेलं नाही पाहिजे. लक्षात ठेवा, आता मतदारसंघ जरी या ठिकाणी स्पर्धा भरपूर आहेत, लोक येते आता निवडणूक आले का नाही, लोक भरपूर येते, पण काम करणारा माणूस आणि मर्जीमध्ये राहून या ठिकाणी सगळ्यांना सन्मान देणारा माणूस म्हणजे विजयकुमार देशमुख आहे. लक्षात ठेवा, अनेक निवडणुकीला मी मालकावर होतो, जरी मध्यंतर आमचं या ठिकाणी मी जरी मालकाच्या विरोधात निवडणूक लढवली असेल, परंतु मालक हा व्यक्ती अतिशय या ठिकाणी पक्ष त्यांचा जरी भारतीय जनता पार्टी जरी असला तर मालक या ठिकाणी सर्व समाजाला न्याय देणारा या ठिकाणी विजयकुमार देशमुख मालक आहेत. सर्वजण या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण मालकाला आपला समाज म्हणा, आपले 3 समाजाचे लोक आहेत, लाल बेगे असेल, मादगी समाज असेल, त्या ठिकाणी आपले गुजराती समाज असेल, त्या सर्व समाजाची एक संयुक्त बैठक आपण घेऊ. आणि विनायक विटकर सुद्धा या भागाचे नगरसेवक आहेत, त्यांनी सुद्धा संपर्कात आहेत, माझ्या पद्धतीने मी संपर्कात आहे. आपण सगळेजण मिळून या ठिकाणी मालकाला या वेळेला पोषमाच्या या सणाच्या दिवशी या ठिकाणी आपण ठरवायचं आहे की मालकाला या ठिकाणी प्रचंड बहुमतानं आपल्या या भागातून बुधवारपेठ या बारीला बूथ बैठकांना लीड मिळायला पाहिजे. हे या ठिकाणी एवढंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज पोषम्मा यात्रेनिमित्त उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके माजी पालकमंत्री, विद्यमान आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख मालक, सर्व सन्माननीय व्यासपीठ, गेल्या अनेक वर्षापासून आपल्या समाजाचं नातं मालकांनी अनेक वर्षापासून इथं सहवास आहेत. अनेक विकासाचे कामं गेल्या 7 वर्षापासून जे BJPचे 4 नगरसेवक निवडून आले तेव्हा जी अवस्था होती ड्रेनेज लाईनची, वॉटर लाईनची आणि रस्त्याची, ते पाहता हे 5-6 वर्षात अनेक करोडो रुपयाचा निधी घालून दलित वस्तीचा या भागाचा विकास झालेला आहे. आणि अनेक विकासाची कामं तरुण पोरांच्या हाताला काम देण्याचंही काम मालकांच्या माध्यमातून झालेलं आहे, पंच कमिटीला माहिती आहे. मग येणाऱ्या काळात आपणही त्यांच्या सोबत राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण नेहमी बोलतो, पण यावेळेस आता वेळ आलेला आहे की आपल्याला जे मदत करत आहे, आपल्यासाठी जे धावून येते त्यांच्यासोबत आपण राहायला पाहिजे. आताच आनंदाला बोलले की यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त, मागच्या वेळेस जरा अडचण आलं
काम करणाऱ्याचंही हिरमोड होतं. आपण एवढं काम करून जरी आपल्याला इथनं ताकद मिळत नसेल तर मग आत्मविश्वास कमी होता. मग आता सर्वांच्या वतीनं मी मालकांना एक शब्द देतो की मला यावेळेस सर्वांनी असं ठरवलेलं आहे की जास्तीत जास्त मतांनी इथं या बूथवर लीड दिसेल. या पोषणमानिमित्त सर्वांच्या वतीने मी मालकांना ग्वाही देतो. देऊ दे ना. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या मार्गी समाजाच्या वतीनं पोषम्मा देवी व महालक्ष्मी देवीच्या या यात्रेच्या निमित्तानं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या भागातील नगरसेवक चंदन शिवे, मान्य नगरसेवक विद्यार्थी, मान्य नगरसेवक पुजारी व मान्यजी, उपस्थित असलेले सगळे मार्गी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते. आत्ताच आपण सांगितलं की मार्गी समाजाच्या आम्ही पाठीमागे राहिलो, मार्गी समाज कधी आमच्या हातात गेले हे आम्हाला घेऊन राहते. कारण आपण म्हणण्यासारखं आम्ही पूर्वी दादा आम्ही एक नगरसेवक सुद्धा यांच्या सांगण्यावर दिलो आणि शेवटी त्यांना निवडून पण आणलो. आता तर नाही तुमच्या सगळ्यांच्या वतीनं म्हणजे पक्षाने कुठेही कमी पडलं नाही कामाला किंवा आपल्याला पण मधीच काय झालं काय माहीत कळत नाही. गेल्या निवडणुकीपासून किंवा त्याच्या अगोदरपासून समाज आमच्यापासून लांब. आज आम्ही थोडं कामाला कमी पडलं असेल तरीही मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आम्ही कामाला कधीही कमी पडणार नाही. आणि आपण सगळ्यांना मी विनंती करतो की जसं आपण पूर्वी भारतीय जनता पक्षावर प्रेम केलं आमच्यावर वैयक्तिक करू नका, पक्षावर तर करा, पण त्याप्रमाणे आपण सध्या पुन्हा एकदा आपलं सहकार त्यांच्याबरोबर ठेवावं. आज आपल्या अध्यक्षांनी सांगितलं की घरचा प्रश्न आहे, यातलं त्या आपल्याला काही धोकादायक घटना म्हणून आपल्याला नोटीस कोणाला 2 दिवस बैठक नव्हती, त्याच्यावर काय होता त्याच्या अगोदर आपण सगळंच करून आणतो. तुमच्या देखील आपल्याला गरज सुद्धा नको म्हटल्यामुळं ते परत बारगळलं. पण आता आपण आता सगळ्यांनी म्हणून ठरवा, सगळ्यांनी म्हणून या सगळ्या नगरसेवकांच्या सुद्धा या सगळ्यांना घेऊन बैठक घेऊया कमिशनर साहेबांकडं आणि याच्यावर काहीतरी तोडगा करून आणि आपल्याला गरज राहावं हीच आमची बी आशा असते. आपल्या काम करणारी लोक अनेक वर्षापासून या जगात आज आपल्याला कष्ट मिळेल. पण एक काळ असं होता की तुम्ही फार मोठे या सगळ्या समाजाचं ऋण तुमच्या आपण उचललेलं आहे. त्यामुळं तुमचं ऋण मिळण्याचं एक आम्हाला माध्यम आहे की बाबा तुमचे घरं तुम्ही यायला पाहिजे. त्यावेळी कुणी काम कसलं करत होते ते आपण करून असलेलं आहे या समाजात. म्हणून ते कामं आम्ही पूर्ण करू एवढं तुम्हाला आजच्या या तुम्हाला शब्द देतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आमच्या बरोबर राहावं एवढी विनंती करतो.